चला तर आज आपण महाशिवरात्री जवळ येत आहे, त्यामुळे महाशिवरात्रीसाठी घरच्या घरी गोड उपवासाचा चिवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूया। एकदम कुरकुरीत असा आणि 15 ते 20 दिवस सहज टिकतो असा गोड चिवडा। 4 ते 5 मीडियम साईजच्या बटाट्यांमध्येही ताटभर असा चिवडा तयार होतो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी 4 साईजचे मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून त्याच्यावरचं जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे। साल व्यवस्थित काढून घेऊया। बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे बटाटे लगेच लाल होतात। त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटाटे ठेवत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे बटाट्यांचे साल एकदम छान असे काढून घ्यायचे आणि बाउलमध्ये टाकायचे। बाउलमध्ये टाकायचे कारण बटाटे पटकन लाल होतात, यासाठी आपण बाउलमध्ये ठेवून घेणार आहोत। यानंतर घरगुती आपण बटाट्याचा चिवडा करतोय, अगदी परफेक्ट बाहेर मिळतो तसा बटाट्याचा चिवडा करणार आहोत। या ठिकाणी सर्व बटाटे तुम्ही बघू शकता छान असे साल काढून पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे। या ठिकाणी सर्व बटाटे बाउलमध्ये ठेवून त्यानंतर ताटावरती किसणी ठेवलेली आहे। या ठिकाणी माझ्याकडे बारीक किसणी आहे, तुमच्याकडे जर यापेक्षाही जाड किसणी येते ती जर असेल तुम्ही त्याच्याने करा, खूप छान अशा लेयर्स पडतात। खूप छान असा किस या ठिकाणी बटाट्याचा पडतो। या ठिकाणी आपण जे कच्चेच बटाटे आहे सालून घेतलेले आहे ते आपण किसणीच्या साहाय्याने त्याचा असा छान लांब लांब किस तयार करून घेणार आहोत। आडवा बटाटा धरायचा नाही, उभा बटाटा धरायचा। उभा बटाटा धरला किस तेवढा लांब 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 असा होतो, त्यामुळे उभा बटाटा धरायचा आणि अशा पद्धतीने सर्व किस करून झाल्यानंतर पुन्हा आपण पाण्याच्या बाउलमध्ये ठेवून घेऊया, कारण बटाटा हा खूप पटकन लाल होतो आणि त्यामुळे आपल्याला लाल रंग अजिबात चढू द्यायचा नाही आहे। एकदम असा व्हाईट जो चिवडा आहे आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे। बाउलमध्ये मी पाण्याने स्वच्छ आता धुवून घेणार आहे। कमीत कमी 8 ते 9 वेळेस या ठिकाणी मी पाणी टाकून बटाट्याचा किस हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्ही जास्त प्रमाणात पाणी यूज केलं तरी चालेल। तुम्ही बघू शकता एकदम असा व्हाईट पांढरा शुभ्र असा आपला बटाट्याचा केस दिसतोय। या ठिकाणी मी 8 ते 9 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून आणि एका बाउलमध्ये मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तो बटाट्याचा केस या ठिकाणी ठेवलेला आहे। या ठिकाणी सर्व बटाट्याचा केस मी त्या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी भरपूर असं पाणी ठेवणार आहे आणि पाण्यामध्येच मी आता 10 ते 15 मिनटं, जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं या ठिकाणी मी पाण्यामध्ये हा बटाट्याचा केस ठेवणार आहे। जेवढा वेळ तुम्ही पाण्यामध्ये बटाट्याचा केस ठेवणार ना तेवढा तो असा ताटसर होतो, पटकन त्याचा तुकडाही पडत नाही। या ठिकाणी मी तुरटीही फिरवून घेतलेली आहे आणि तुरटी मी 15 मिनटं पाण्यामध्ये तशीच टाकून दिलेली आहे। वा, किती असा व्हाईट दिसतोय। या ठिकाणी 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी तुरटी पाण्यातून काढून घेतलेली आहे आणि आता हा बटाट्याचा केस तुम्ही बघू शकता एकदम असा ताटसर असा झालेला आहे आणि त्यातलं आता पाणी मी सर्व चाळणीमध्ये बटाट्याचा केस टाकून पाणी सर्व काढून घेणार आहे। या ठिकाणी चाळणीमध्ये मी सर्व बटाट्याचा केस काढून घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्हाईट आणि पांढरा शुभ्र असा बटाट्याचा केस या ठिकाणी आपला करून झालेला आहे। आता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी मी एक सुती कपडा घेतलेला आहे, त्यावरती सर्व बटाट्याचा केस असा छान पसरवून घेऊया आणि त्यातलं जे पूर्ण पाण्याचं मॉइश्चर आहे ते कपड्यामध्ये छान ॲब्झॉर्ब होईपर्यंत, बटाट्याचा केस हा भरपूर असा कोरडा होईपर्यंत आपण यावरती ठेवणार आहोत। साधारणतः मी 20 ते 25 मिनटं बटाट्याचा केस कपड्यावरती ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी एकदम मोकळा असा बटाट्याचा केस दिसतोय
आणि तेल मी गरम करायला ठेवलं होतं. असे वरती सोडल्यानंतर पहिल्यांदा बुडबुडे येतात आणि त्यानंतर ते थंड होऊ लागतात. तळण्याची प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे. कमीत कमी एकदा बटाट्याचा किस टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटे कमी गॅसवरती हा बटाट्याचा किस छान तळून घ्यायचा आहे. खूप जास्त तळण्याची घाई किंवा झटपट बाहेर काढण्याचा म्हणजे बाहेर पटकन काढायचे नाही. त्याने काय होतं, नंतर तो मऊसूत पडायला लागतो. पूर्ण एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान सर्व असा बटाट्याचा किस मी कुरकुरीत होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं एकदम कमी गॅसवरती मी छान तळून घेतलेला आहे. वा, एकदम बाहेर जसा मिळतो ना सेम तसा चिवडा घरच्या घरी आणि मनसोक्त असा खाता येतो असा. आणि त्याशिवाय आपण उपवासासाठी आपल्या पद्धतीने बनवतो. बाहेर जे चिवडे मिळतात ते कोणत्या प्रकारे बनवलेले असतात हे तुम्हालाही माहीत असतं. त्यामुळे घरच्या घरी आपण उपवासाला असे पदार्थ बनवू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व प्रकारे मी बटाट्याचा किस एकदम 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेतलेला आहे. या ठिकाणी सर्व बटाट्याचा किस या ठिकाणी मी तळून बाउलमध्ये थंड करून घेतलेला आहे. थंड करून झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही यापेक्षा जास्त प्रमाणातही शेंगदाणे घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या ठिकाणी शेंगदाणे एकदम लालसर रंग येईपर्यंत कमी गॅसवरतीच एकदम छान असे आपण खमंग असे तळून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचे जे मध्ये काप आहेत ते पडायला लागले आणि कलरही चेंज झालेला आहे. या ठिकाणी शेंगदाणे छान लालसर रंग येईपर्यंत मी तळून घेतलेलं आहे. आता तळलेले शेंगदाण्यांचं तेल छान नितळू द्यायचं आणि त्यानंतर 1-2 सेकंदानंतर ते आपण जो किस बटाट्याचा तळून घेतला आहे त्यावरती टाकून घेऊया. वा, दिसायला किती सुंदर दिसतं आणि एकदम खायलाही सुपर असा चिवडा तयार होतो. या ठिकाणी मी हिरवी मिरची घेतली. थोडासा तिखटपणा हवा. मिरची तळताना सर्वात महत्त्वाची टीप आहे, मिरची तळताना मिरची अजिबात कच्ची ठेवायची नाही. एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत ही मिरची तळून घ्यायची. जर तुम्ही मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळली नाही तर तुमचा चिवडा साधारणतः 2 ते 3 तासानंतर नरम व्हायला सुरुवात होईल. तो कुरकुरीत राहणार नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकदम कुरकुरीत होईपर्यंत अशी मिरची या ठिकाणी तेलामध्ये तळून घेतलेली आहे आणि मी ती झाऱ्यावरच तळून घेतलेली आहे. या ठिकाणी सर्व असं व्यवस्थित तळून टाकलेलं आहे. आता सर्वात पुढची प्रोसेस, या ठिकाणी आपल्याला आता पिठी साखर लागणार आहे. मी एका ताटामध्ये, मोकळ्या ताटामध्ये हे काढून घेते. वाव, एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस करायची. त्याने काय होणार आहे, चिवड्याचे जे आपले तुकडे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण तो लांब लांब असा खूप छान दिसतो दिसायला. आपण सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने साधारणतः 3 चमचे या ठिकाणी पिठी साखरेचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड थोडं कमी जास्तही केलं तरी चालेल. चमच्याने व्यवस्थित टाकता येत नव्हतं त्यामुळे मी हातावरती घेऊन व्यवस्थित असं पूर्ण साईडने पसरवून घेतलेलं आहे आणि नंतर मग हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी एवढ्या चिवड्याला मी 3 चमचे साखर या ठिकाणी टाकलेली आहे, पिठी साखर. आणि पूर्ण कोटिंग येईपर्यंत पूर्ण बटाट्याच्या किसला त्याचा फ्लेवर साखरेचा येईपर्यंत असं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त फास्ट किंवा अशी घाई प्रोसेस करायची नाही. एकदम हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित 10 ते 15 मिनटं व्यवस्थित छान ताटामध्ये थंड झाल्यानंतर तुम्ही हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून आरामशीर 20 ते 25 दिवस खाऊ शकता.
अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. या ठिकाणी तुम्ही मिरची बघू शकता. मिरचीचं पूर्ण चुरा होत आहे. इतकी कुरुम अशी मिरची मी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही अशा भरपूर साऱ्या मिरच्या चुरून या ठिकाणी अशा चिवड्यावरती पसरवल्या ना तरी चालेल. त्याने काय होईल की तुमच्या दाताखाली अखंड अशी मिरची येणार नाही आणि तिखटपणाही वाटणार नाही. वा, तुम्हाला मी आता हातावरती चिवडा असा चुरूनही दाखवलेला आहे. खूप छान असा कुरकुरीत होणारा चिवडा. ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.